म्हणजे तुम्हाला विश्वास नाही होणार हे थडगं कसलं आहे ते, पण एकंदरीत ही जी तारीख लिहिली आहे ना 1914 ते 1919, म्हणजे पहिलं विश्वयुद्ध झालं ना, त्या विश्वयुद्धामध्ये ह्याच शहरामधनं टाउनवरून उल्लेख हा होतो मालवण, आणि 75 माणसं गेली होती युद्धाला. त्यातील काही जे सैनिक पडले ह्या युद्धामध्ये 1914 ते 1919च्या, त्यांचं हे स्मारक आहे थेट जेटीच्या समोर आहे. किती लोकांनी नोटीस केलंय त्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पण अशा विलक्षण गोष्टी आजही सिंधुदुर्गात आहेत, आणि खरोखर ब्रिटिशांना मानावं लागेल की फक्त 75 लोक असली म्हणून काय झालं, त्यांच्या पण कार्याचा मोल त्यांनी केलंय हे स्मारक बनवून. खूप भन्नाट इथे स्टार आहे, आणि इथे बघा आम्हाला नाव सापडलं मालवण लिहिलेलं. बघा MALWAN. ह्याच्यावरून मला असं वाटतंय की हा जो टूमस्टोन ह्याला बोलू शकतो ना आपण, थडग्याचा दगड, हा दगड बहुतेक त्यांनी पाठवून दिलेला असू शकतो. कारण इथे बघा ना MALWAN असं लिहिलेलं आहे, आणि इथे असं टाउन, म्हणजे बहुतेक त्यांनी असे होलसेलमध्ये हे थडग्याचे दगड बनवले असतील, आणि मग कुठे कुठे पाठवायचं त्याचं नाव इथे टाईप केलं असेल मालवण. मालवण खूप जास्त विलक्षण आहे, कारण अशा प्रकारच्या गोष्टी आजही आपल्या भारत देशामध्ये आहेत, आणि आपण ते प्रिझर्व करून ठेवल्यात. जरी ह्या सर्व गोष्टी आपल्या इतिहासातल्या आपल्यावरचे ओरबाडे असलेले म्हणून काय झालं, पण खूप जास्त भन्नाट आहे. अजून काय पुरावे सापडतात का बघतो मागे मी. बाकी तर काय नाही, हे नवीन बांधकाम दिसतं, टाइल्स लावलेलं आहे ते, आणि असं हे पूर्ण थडगं आहे बनवलेलं. आणि हे मालवण म्हणजे ब्रिटिश कुठपर्यंत येऊन पोहोचलेले राव. समुद्र जवळ होता असेल त्यामुळे असेल कदाचित, जिथून 75 लोक गेले होते पहिल्या विश्वयुद्धाच्या वेळेला, तेच असेल कदाचित, कारण तिथे युद्धाबद्दल काय लिहिलं नाहीये. बाकी आम्ही आता मोऱ्याचा दगड आहे ना तो एक्सप्लोर करायला चाललोय, आणि स्टोरी टू बी कंटिन्यूड. पुढे जाऊन तुम्हाला त्या गोष्टी दाखवतो. तोपर्यंत कनेक्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला बिलकुल विसरू नका, आणि हर हर महादेव.